सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। माजी नगरसेवक व युवा उद्योजक कोलंबीचे भूमिपुत्र प्रवीण बियाणी शेठ यांचा ग्रामपंचायत कोलंबी येथे वाढदिवस साजरा। वाढदिवसानिमित्त कोलंबी ग्रामपंचायतचे सरपंच शिवाजी पाटील शिंदे यांनी प्रवीण बियाणी शेठ यांच्याबद्दल 2 शब्द बोलून आपले मनोगत व्यक्त केले व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। व ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष टी.जी. पाटील रातोडीकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व प्रवीण बियाणी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। माजी गावचे उपसरपंच फिरोज शेख, माजी सरपंच प्रल्हाद पाटील बैस, M.K. बुरपले सर, शिवदत्त पोतलवाड, दादाराव पाटील शिंदे, पंडित पाटील शिंदे, जयवंत बर्लेवाड, संजय मुधडे, भगवान कोकुर्ले, प्रवीण पाटील बैस, नबीसाब शेख, मधुकर पाटील बैस, बालाजी परिहार, नयूम शेख, पंढरी पाटील शिंदे व समस्त उपस्थित गावकर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। सिटी इंडिया न्यूज साठी ओमकार पोतलवाड, नायगाव। आज 26 जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आज आपल्या येथील कोलंबी नगरीचे भूमिपुत्र तथा नांदेड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व नांदेडचे युवा उद्योजक आदरणीय प्रवीणजी बियाणी शेठजी यांचा आज अभिष्ट चिंतन सोहळा आज असल्या कारणाने आज ग्रामपंचायत कार्यालय कोलंबीच्या वतीनं आज या ठिकाणी आपण छोटेखानी त्यांना या ठिकाणी अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा देणार आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित कोलंबी नगरीचे सरपंच प्रतिनिधी शिवाजी पाटील शिंदे, उपसरपंच फिरोज साहेब तसेच सर्व गावातील ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय सदस्य, माजी सरपंच, सर्व प्रतिष्ठित नागरिक, युवा मित्रमंडळी, आमचे ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी, आदरणीय शेठजींचा वाढदिवस या ठिकाणी होत असताना त्यांच्याबद्दल आपण भावना व्यक्त करणं गरजेचं आहे। आम्ही ग्राम पातळीवर काम करत असताना आमची पब्लिक कॉन्टॅक्ट नोकरी आहे आणि ही नोकरी करत असताना जवळपास मी 18 वर्ष झालं या ठिकाणी म्हणजे विविध तालुक्यामध्ये सेवा करत असताना मला 18 वर्ष झालं आणि ग्राम पातळीवर काम करत असताना आम्हाला खूप लोकांचा संपर्क येत असतो आणि यामध्ये संपर्क येत असताना मला कोलंबीमध्ये ग्रामसेवक म्हणून रुजू झाल्यानंतर बियाणी परिवार यांच्या अतिशय जवळ या माध्यमातून आपण त्या ठिकाणी त्यांच्याशी जवळीकता, मित्रत्व या सर्व गोष्टीमध्ये आमची खूप जवळीकता झालेली आहे आणि स्वर्गीय संजयजी बियाणी शेठजी असतील आणि प्रवीणजी बियाणी शेठजी असतील, अतिशय दानशूर आणि दोस्तीच्या दुनियेतला एक राजा माणूस, एवढे मोठे व्यक्ती। खूप लोक असतात की आपण सगळं आपल्याकडे उपलब्ध असतानाही गावाकडे जास्त माणसाने वेळ देत नसतात, पण खूप म्हणजे सर्व गोष्टी उपलब्ध असूनही आपल्या जन्मभूमीबद्दल, कर्मभूमीबद्दल नितांत प्रेम असणारे आमचे शेठजी, सर्वांना घेऊन चालण्याचा त्यांचा दृष्टिकोन, सर्वांना हसत खेळत मित्रत्वाच्या ह्याच्यामध्ये वागणूक देणारे आमच्या शेठजी यांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन सोहळा आहे। मला माझे ते मार्गदर्शक आहेत, मोठे भावासारखे आहेत, माझे मित्र आहेत। या ठिकाणी ग्रामसेवक म्हटल्यानंतर तुम्ही तर सर्व आता कोलंबीचे गावकरी, मी पण स्वतःला एक कोलंबीचा नागरिकच समजतो। त्यामध्ये काम करत असताना मला असं वाटतच नाही की मी एका ड्युटीच्या गावामध्ये आहे। मी सर्वांमध्ये मिळून मिसळून आणि शेठजीपासून ही वागणूक
कधीच ग्रामसेवक हे कर्मचारी आहेत अशी कधीच त्यांच्याकडून न वागणूक घेता अतिशय जिव्हाळ्यानं आणि गावाच्या जे हिताचे प्रश्न असतील त्यांनी जे सूचना वेळोवेळी करतात त्या सूचनेचंही आम्ही या ठिकाणी पालन केलेलंच आहे. आणि शेठजीची जे प्रेम माझ्यावर स्वतःवर खूप प्रेम त्यांनी माझ्यावर केलेलं आहे. आणि खरोखर मी लोकसंपर्क आमची लोकसंपर्क असलेली नोकरी असल्या कारणाने भरपूर लोकांचा आमचा संपर्क येतो. पण मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की शेठजी या ठिकाणी कुठलाच वैयक्तिक स्वार्थ नाही करता गावाच्या हितासाठी आम्हाला त्यांनी सूचना करतात. एकदम मित्रत्वाच्या याच्यामध्ये मनात कधी ग्रामसेवक म्हणून या गोष्टी होत नाहीत. आम्ही सर्व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये शेठजीच्या माध्यमातून मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आम्ही वाटचाल करत आहोत. आणि पुनश्च एकदा आपल्या नेत्याला आपल्या नगरीचे भूमिपुत्र शेठजींना या ठिकाणी मी ग्रामपंचायत कार्यालय कोलंबीच्या वतीनं लाख लाख शुभेच्छा देतो. आज एक शेठजींचा आगळा वेगळा वाढदिवस या ठिकाणी ते साजरा करणार आहेत. प्रथम आपल्या कोलंबी नगरातील सर्व नागरिकांना 26 जानेवारीच्या शुभेच्छा देतो. आणि कोलंबीचे भूमिपुत्र आदरणीय परमेश्वर बियाणी माझे क्लासमेट आहेत ते, यांना पण जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि TG साहेब रातोळीकर यांनी कोलंबीमध्ये पुन्हा आगमन झालंय आणि पुन्हा आगमन झाला आणि नायगाव तालुका संघटनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांना पण मी माझ्याकरता वाट बघत थांबलेले सर्व माझे मित्र, बंधू, माझे सहकारी सर्व वाट बघत त्याबद्दल मान असतो. लोकांचं आहेत माझ्यावर एवढं मी सादर केला त्याचा अभिनंदन